तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे 31 ऑक्टोबर 2025 रोजीचा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने या दिवशीचा वेदर रिपोर्ट हा नवीन पद्धतीने अपडेट केलेला आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, भंडारदरा, गोंदिया, नागपूर, अमरावती, जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा संपूर्ण भाग, धुळे, नंदुरबार, त्यानंतर पालघर आहे आणि येथे रायगड एक आहे। तर तुम्ही संपूर्ण हे जिल्हे पाहू शकता जे की मी लाल कलर मध्ये टिक केलेले आहेत। या संपूर्ण जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट हा जारी केलेला आहे आणि हा येलो अलर्ट 31 ऑक्टोबर साठी जारी केलेला आहे। तर 31 ऑक्टोबर रोजी या सर्व जिल्ह्यामध्ये जे की येलो अलर्ट मध्ये आहे या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळे व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील या सर्व जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर सोसाट्याचा वारा हा 30 ते 40 प्रति तास किलोमीटर अशा प्रकारचा देखील वाहण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता हे जे सर्व जिल्हे आहे या जिल्ह्यांवरती विजेचं साइन देखील कॉमन म्हणजेच सारख्या प्रमाणे दाखवण्यात आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की या सर्व जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस व वादळी वारे सोसाट्याचा वारा हे वाहण्याची शक्यता आहे। अशा प्रकारची अपडेट, अशा प्रकारचा वेदर रिपोर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने 31 ऑक्टोबर साठी या सर्व येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांसाठी जारी केलेला आहे, लागू केलेला आहे। व त्याचबरोबर तुम्ही आणखी एक गोष्ट पाहू शकता किंवा एक अपडेट पाहू शकता ती म्हणजे की जसं आपण आता 30 तारखेपासून पुढे जातोय तसं आता जे वेदर रिपोर्ट्स आहेत प्रादेशिक हवामान केंद्राचे जे अहवाल आहेत त्या अहवालानुसार आता राज्यामध्ये पाऊस हा काही प्रमाणात कमी होतोय अशा प्रकारचं देखील दिसून येते। कारण तुम्ही पाहू शकता आपण कालचा रिपोर्ट पाहिला, कालपेक्षा आज आपल्याला खूप कमी जिल्हे हे येलो अलर्ट मध्ये दिसून येत आहेत आणि खूप कमी जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची संकेत यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारची देखील अपडेट ही आता समोर येत आहे। याचाच अर्थ असा आहे की आता राज्यातील पाऊस हा काही प्रमाणात कमी झाल्याचा दिसून येतोय किंवा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा देखील आपल्याला येथे दिसून येतोय। त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे एक जिल्हा आहे आणि तो जिल्हा आहे रायगड। या रायगड जिल्ह्यासाठी तुम्ही येथे पाहू शकता हा येलो अलर्ट तर आहेच, सतर्कतेचा इशारा तर आहेच, पण येथे ढगाचं साइन आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजेच याचा इशारा असा असतो, याचा अर्थ असा असतो की येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचे संकेत देखील वर्तवण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस व वादळे व त्याचबरोबर सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता या जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। व त्यानंतर आता आपण राज्यातील उर्वरित जिल्हे पाहूया की त्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे हिंगोली आहे, त्यानंतर परभणी, जालना, अहिल्यानगर, ठाणे अशा प्रकारचे जिल्हे यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। तर या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जिल्हे ग्रीन अलर्ट या अलर्ट झोन मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ येथे नो वॉर्निंग नो ॲक्शन अशा प्रकारचा आहे, पण या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारचे देखील संकेत, अशा प्रकारची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे। कारण या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे विजेचं साइन हे कॉमनली सर्व जिल्ह्यामध्ये दाखवण्यात येत आहे। कारण आजूबाजूचे जिल्हे तुम्ही पाहू शकता या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। त्याचाच इफेक्ट म्हणून येथे देखील अशा प्रकारचा कडकडाट हा पाहायला मिळू शकतो। अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला इथून समोर येते। तर तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यांसाठी जरी ग्रीन अलर्ट दिलेला असला पण इथे विजेंच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता देखील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे। तर आता आपण उर्वरित जिल्हे त्यामधील पावसाचा अंदाज काय सांगत आहे तो आपण इथे पाहूया। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यवतमाळ, वर्धा, अकोले, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर येथे नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, त्यानंतर मुंबई येथे आहे, त्यानंतर पुण्याचा संपूर्ण भाग देखील यामध्ये दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर रत्नागिरी आहे, येथे सिंधुदुर्ग आहे खाली आणि येथे कोल्हापूर, त्यानंतर सांगली, सोलापूर आणि सातारा हे संपूर्ण जिल्हे तुम्ही पाहू शकता। हे संपूर्ण जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राने फक्त ग्रीन अलर्ट मध्येच दिलेले आहेत। म्हणजेच येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा देण्यात आलेला आहे 31 ऑक्टोबर 2025 रोजीसाठी। आणि या सर्व जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता कशाही प्रकारचं ढगाचं किंवा विजेचं साइन देखील देण्यात आलेलं नाही। म्हणजेच या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस हा
कशाही प्रकारचा पाहायला मिळणार नाही, पण तुरळक ठिकाणी पाऊस हा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, अशा प्रकारचा देखील रिपोर्ट यासाठी दिलेला आहे। आणि या जिल्ह्यामध्ये कशाही प्रकारचा वादळी वारा, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा सोसाट्याचा वारा होण्याची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली नाही व या जिल्ह्यामध्ये ना विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे, ना जोरदार ते अति जोरदार किंवा मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली नाही। तर हे जेवढेही जिल्हे आपण ग्रीन अलर्टमध्ये पाहतोय आणि ज्यावरती रेड कलरची टिक करण्यात आलेली आहे, त्या सर्वच जिल्ह्यामध्ये हवामान किंवा पाऊस हा कोरडाच असेल, शांतच असेल, अशा प्रकारचा वेदर रिपोर्ट या सर्व जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आलेला आहे, प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आपण 31/10 म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असणार आहे, कुठे काय होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या नकाशावरून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या नकाशावरील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने आजच नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।